मराठवाड्यात सर्वदूर दुष्काळाचं सावट आहे। दुष्काळाचा सर्वाधिक फटका जालना जिल्ह्याला बसलाय, पण याच जिल्ह्यातल्या शिवनी गावानं मात्र पाणलोट विकासातून पाणी टंचाईवर मात केली। पावसाच्या पडलेल्या प्रत्येक थेंबाचं नियोजन करून पाण्याचा ताळेबंद मांडण्याचा अभिनव उपक्रम राबवलाय। एवढंच नाही तर पीक पद्धतीमध्ये बदल करून दुष्काळी परिस्थितीवर मात करायचा इथल्या गावकऱ्यांचा प्रयत्न आहे। गावातले प्रगतिशील शेतकरी उद्धव खेडेकर यांच्या कमी पाण्यातील शेती प्रयोगाला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा पुरस्कार सुद्धा मिळालाय। आज आपण शिवनी गावची जलगाथा पाहण्यासाठी जालना जिल्ह्यात जाणार आहोत। जालना परभणी महामार्गावर नेर फाट्यावरून 10-12 किलोमीटरवर 750 लोकसंख्येचं शिवनी हे गट ग्रामपंचायतीचं गाव। गावाच्या अवतीभोवती डोंगर रांगा दृष्टीला पडतात। गाव तसं खडकावर वसलेलं, इथली शेती सुद्धा मुरमाड आणि हलकी आहे, त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्षही बारमाहीच। 13 वर्षांपूर्वी उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचे मोठे हाल व्हायचे। टंचाईग्रस्त गाव म्हणून सरकार दरबारी शिवनीची नोंद असल्यानं टँकरनं गावाला पाणी पुरवठा व्हायचा। आज मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे। सलग दुसऱ्या वर्षीच्या दुष्काळातही हे गाव अजून तग धरून आहे। गावाला टँकरची गरज भासली नाही। आजही गावाच्या गरजेइतकं पाणी गावातल्या जमिनीच्या उदरातच आहे। गावातले 5 हातपंप सुरळीत सुरू आहेत। 5 हापशे इथं चांगलं पाणी भेटतंय आम्हाला। एवढी काय पाण्याची नाही, येतं पाणी। म्हणजे आम्ही पाण्याचं नियोजन केलं, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम हा आमच्या पूर्ण शिवारामध्ये राबवला, त्यामुळे आज पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये हा आमचं गाव तरी स्वयंपूर्ण आहे। आज जानेवारी चालू आहे, परंतु 240 मिलीमीटर पाऊस पडून देखील 15 फेब्रुवारी ते फेब्रुवारी अखेरपर्यंत ज्या बोरिंग आहेत, हापशी आहेत, त्यांना साधारणतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गावातल्या गावामध्ये सोडला जाऊ शकतो आणि तो प्रश्न पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये गाव हे भागू शकतं, फक्त पाणलोट क्षेत्र केल्यामुळे। शिवनीत आजही समृद्धी असण्यामागं 2000 साली गावात सुरू झालेलं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कारणीभूत आहे। तेव्हापासूनच गावात बदलांची नांदी सुरू झाली। स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या गावानं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कंबर कसली। गावात पाणलोट विकासाची कामं सुरू झाली। खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शिवणीत 2004 पासून जलसंधारणाची कामं सुरू झाली। गावाची भौगोलिक रचना विचारात घेऊन तांत्रिक सल्लागारांच्या मदतीनं जलसंधारणाची आखणी केली गेली। गावाला पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे या बाबतीतला साधारण जाणीव झाली आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी गेल्या 15 वर्षापूर्वी साधारणतः एक पाणलोट प्रकल्प राबवला गेला। पाणी पातळीमध्ये वाढ ही सातत्याने नियंत्रण म्हणजे निरीक्षण घेत होतो गावकऱ्यांच्या मदतीनं, परंतु असं लक्षात आलं की पाणलोटाचं काम केल्यानंतर सुद्धा 1 वर्षानंतर गावातलं पाणी वाढलं नाही हे गावकऱ्याला लक्षात आलं। त्यावेळी आम्ही थोडा शोध घेतला आणि पाणी कुठं जातं याच्या पद्धतीच्या बाबतीत मधलं एक शास्त्रीय त्याचं अवलोकन केलं। त्याकरता GSD जे आहे त्यांच्या मदतीनं आपण फ्रॅक्चर सील सिमेंटिंग हा एक नवीन प्रयोग या ठिकाणी राबवला की ज्या ठिकाणी जमिनीतल्या काही कॅव्हिटीमधनं पाणी येतं पण ते पाणी निघून जातं, तर शोध घेतला आणि त्या ठिकाणी ते सिलिंग केलं सिमेंटच्या माध्यमातून आणि त्यानंतर गावाला पाण्याची परिस्थिती बऱ्यापैकी राहिली। शेताची बांध बंदिस्ती, दगडी पोळी, माती नाला बांध, सिमेंट नाला बांधणीची कामं झाली। जास्त उताराच्या जमिनीसाठी जलशोषक चर खोदलं, त्यातून पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब अडवला जाऊ लागला। त्यातून भूगर्भातल्या पाणी पातळीत वाढ झाली। पाण्याचा ताळेबंद वापर हे शिकलेला आहे। पाऊस किती पडतो, मग किती पडल्यानंतर पाऊस वाहून किती जातो, त्याने किती पाऊस थांबवलेला आहे, किती पाणी अडवलेलं आहे, किती जिरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या शिवारामध्ये पिकाचे व्यवस्थापन, पीक नियोजन, विशेषतः शिवणीमध्ये आम्ही जे काम केलेत त्यामध्ये फॉरेस्ट एरिया असल्यामुळे आम्ही CCT करू शकलो नाही, पण पायथ्याला फॉरेस्टच्या पायथ्याला वॅट केलं, ज्याला आपण जलशोषक खंदक म्हणतो। त्यानंतर दगडी पाळी केल्या, त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये बांधबंदिस्ती केली, त्याला आपण वळणं किंवा बांध म्हणूयात। त्याच्यानंतर नाल्यावर पूर्णपणे आपण सिमेंट बंधारे केले, दगडी पाळी केले। या सर्व इंटिग्रेटेड एकात्मिक तिथला जो अप्रोच होता त्याच्यामुळं माता ते पायतात जे काही पडलेलं प्रत्येक पावसाचा थेंब तिथं अडवण्याचा प्रयत्न झाला आणि अडवला गेला आणि एवढ्या कमी पावसात सुद्धा त्यांचं खरीपाचे पीक बऱ्यापैकी निघाले। बऱ्यापैकी म्हणजे उत्कृष्ट नाही पण समाधानकारक आहेत आणि रब्बी पिकामध्ये त्यांनी या पाण्याच्या
पाण्याचं जे काही पाऊस पडला त्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी पिकाचं त्यांनी नियोजन केले. पाणी साठवण्यासाठी विविध उपचार पद्धती केल्यावर 1.5 ते 2 वर्षात चांगले परिणाम दिसले. पाण्याचा योग्य वापर होणं आवश्यक आहे म्हणून पाऊस मोजण्यासाठी गावकऱ्यांनी गावात रेनगेज बसवलेत. त्यामुळे पावसाची नोंद होऊ लागलीय. त्या आधारे गावात साठणारं आणि वापर होणाऱ्या पाण्याचा ताळेबंद 2006 साली गावकऱ्यांनी मांडला. तेव्हापासून पावसाच्या पाण्याचं मोजमाप करूनच विचार विनिमयानं पीक नियोजन सुरू झालं. गावात बोरवेल खोदण्यास बंदी आहे. फक्त हातपंपाच्या मदतीनं गावकरी गरजेपुरतच पाणी जमिनीच्या उदरातून उपसतात. वॉटर बजेटिंगचं जर समजा आम्ही जर म्हणलो तर आम्ही काय करतो, जेवढा पाऊस आम्हाला मिळतो तर ऑक्टोबरमध्ये हा सगळा पाऊस मोजला जातो. ऑक्टोबरपर्यंत जो पूर्ण पाऊस आहे तो पाऊस मोजून मग आपल्या विहिरीत पाण्याची पातळी किती आहे, पाण्याच्या पातळीच्या नंतर मग पाणी आपल्याला हे कुठपर्यंत पुरणार आहे त्याचा आधी अंदाज घेतला जातो. आणि तो अंदाज घेऊन मग प्रथम पाणी पिण्याच्या क्रमांकाला दिला जातो, दुसरं पाणी पशुधनाचं आणि तिसरं शेतीला, अशा क्रमांकाचं इथे नियोजन केलं जातं. पाणी मिळवण्यासाठी झटणाऱ्या गावचे प्रगतिशील शेतकरी उद्धव खेडेकर आणि त्यांचा शेतकरी गट पाणलोट विकासात पुढाकार घेण्यासोबतच कमी पाण्यातल्या पिकांची शेती करतोय. खेडेकरांकडे 70 एकर शेती आहे. त्यापैकी 40 एकर कोरडवाहू आहे, तर उरलेल्या 30 एकरावर विहीर आणि शेततळ्यातल्या पाण्याचा वापर होतो. शेती कमी पाण्यात व्हावी यासाठी पिकांना ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करतात. पिकाच्या मुळाची खोली आणि गरज लक्षात घेऊनच पाणी दिलं जातं. पीक घेताना मल्चिंगचा वापर करतात. त्यामुळे जमिनीतला ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसंच इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकमंगल फार्म्स क्लब या नावानं शेतकरी गटाची स्थापना केली आहे. या गटातल्या शेतकऱ्यांनी यंदा 6 एकरावर शेडनेटमध्ये भाजीपाला लागवड केली आहे. तर ह्या वर्षी पाऊसच 240 पडला. तर 240 पावसामध्ये फक्त पिण्याच्याच पाण्याची आमची गरज भागल असं वाटत होतं आणि ती कुठपर्यंत भागल याचाही अंदाज नव्हता. तर आजपर्यंत तरी इथं गावात समजा पिण्याच्या पाण्याचं परिस्थिती आहे आणि ही साधारणतः 1-1.5-2 महिने समजा कमी जास्त प्रमाणात होईल. त्याच्यानंतर काही सांगता येणार नाही की गावातली परिस्थिती कशी होईल. जर पाऊस समजा ॲव्हरेज सारखा पडला 600-650 तर विहिरीच्या पाण्याची पातळी आणि जमिनीतल्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन इथं पिकाचं नियोजन केलं जातं. मग त्यामध्ये कोणत्या पिकाला किती कमी पाणी लागतं आणि त्यापासून आपल्याला कोणतं म्हणजे किती निव्वळ नफा मिळेल याचा अंदाज घेऊन पिकाचं नियोजन केलं जातं शहरामधलं. गावानं पाण्याचा ताळेबंद मांडल्यानं पीक पद्धतीचं नियोजन करताना त्याचा योग्य फायदा झाला. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड झाली. त्याचा चांगला परिणाम यंदा जाणवतोय. या कामाबद्दल गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यंदा मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झालाय. राज्यात सर्वत्र दुष्काळाचं सावट आहे. मराठवाड्यातल्या अनेक भागातही प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. मात्र इतक्या दुष्काळातही शिवणीकरांनी मात्र पाण्यासाठी अद्याप कुणापुढे हात पसरलेले नाहीत. दुष्काळ निवारणासाठी सरकार काहीतरी करेल याची वाट कुठवर बघायची. तुम्हाला जर तुमच्या गावातला दुष्काळ खरोखरच घालवायचा असेल तर जालना जिल्ह्यातलं शिवणी, नगर जिल्ह्यातलं हिवरे बाजार, सातारा जिल्ह्यातलं निढळ यासारख्या गावांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा पाढा गिरवावाच लागेल. तरच दुष्काळाचा प्रश्न कायमचा निकालात काढता येईल. कॅमेरामॅन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, जालना.